घरातली गेलेली मुंबईत लग्नासाठी. मग मी होतो एकटो घराडे. घराडे म्हटलं चिकन कायच नाही. त्याच्यामध्ये चिकन वगैरे करण्यासाठी मी घेतले मोबाईलमधनं PUBG मोबाईल ओपन करून म्हटलं एक चिकन मारूया आणि घराडे एक ताजं तवान चिकन खावे. पहिलं म्हणजे ग्रोनहाऊसमध्ये उतरा आणि मी एका घरात गेले. घरात बघता एक बंधू माका हातान मारत होता. आता आयुष्यात त्याला शक्य जातो ना म्हणून मी ते काही मारलं. मारल्यानंतर म्हटलं अजून काहीतरी छोटीशी लूट गावा होई म्हणून मी अकडे तिकडे फिरते आणि जायत होते. तिकडे हेल्मेट दिसला. हेल्मेट पण घेऊ बघत होते पण त्याचला माझ्याकडे सेम हेल्मेट होता. म्हणून मी आता घेतलं म्हटलं जाऊया. तर समोर एक बंधू दिसलो. मी त्याला मारू बघितलं पण तो मारत नाही. माझे बंदे गेले. मी जायचं सर तो वरना माका मारता आणि माका नॉकआउट करता. तो नक्कीच माका मारतो देव पण माका सांगत होतो की हो माका मारतो पण शेवटी म्हणत होते की थोडंसं वाचलंय तर माका रिवाय भेटत म्हणून मी लपन लपन जरासं हकडे तिकडे जात होते. पण माझे बंधू होते लांब. मग शेवटी माका त्यांना मारल्या रिकॉल करीत ह्या उद्देशाने मी त्याच्याकडे जात होते किंवा रिवाय देत असत पण रिवाय तो होणार नाही माहीतच होता. त्याच्यामुळे त्याला मी सांगितले की माका लगेच रिकॉल कर कारण त्या माकाच्या बंद्यात माका मारूचा होता आणि माका चिकन डिनर घ्यायचं होतो. बंधू माझा तो भाव होतो तो माका रिवाय देण्यासाठी गेलेलो. त्याच्यामुळे त्याला सांगितले रिवाय कर. त्याला सांगितलं हकडे तिकडे बघ आणि नाही तर स्मोक कर आणि माका काय पण करून रिवाय कर असं मी सांगत. मग त्यांना एक दोन स्मोक घेऊन माका रिवाय देण्याचा प्रयत्न केला आणि हो प्रयत्न शक्य झालो तो फक्त ह्या माझ्या भावामुळे. तो धावत जाता आणि माका लगेच रिकॉल देता. तर मी बघता तर सगळे मेलेले फक्त एकटोच माझा भाव रवलेलो. त्यानं माका रिकॉल दिला आणि मी हवेसून इलाय शेवटी आणि म्हटलं मी हवेसून उडून ते का पहिलं मारले ज्यांना माका मारल्या ना म्हणून मी आता पहिलं उतरतो तर माका हातासून धूर येत होतो. धूर येऊन बघता येतो म्हणतं कसलो रे धूर तर मी माका माहित होता की हो तिका मारूतो धुरा आगा एक प्रकारची. तर मी डायरेक्ट जाऊन उतरलं इकडे तिकडे बघितलं तर कोण होता म्हणून आता बघलं त्या साईडीन मारामारीच चालू होती म्हणून मी तिकडे बघितलं तिथे एक बंधू चालत होतो. म्हटलं तिका पहिला मारला तिका मी नॉकआउट केलं आणि मला माहिती त्याचा बंधू तिका वाचूक येतो म्हणून माझ्यावर एक बंधू रश करत होतो. तो डायरेक्ट धाव दिला तिका माहिती होता मी वर होते मी तिका पण मारले. आता म्हटलं काय करायचं काय म्हणून त्याला पहिलं म्हटलं संपवलं त्याला पहिलं संपवलं आणि त्याची थैत जाऊन लूट करूया. तिची लूट झाल्यानंतर म्हटलं आपण त्या बंदांनी मारूया. माझे बंदे तर माझ्या आसपास नव्हते म्हणून मी माझ्या भावा बोललो एका बंद्यानं मला थैनं लांब मारू दिलं पण तू मला माहिती आज मला चिकन डिनर होयचा म्हणून मी मारायचं नाही म्हणून म्हटलं रिवाय मला पूर्ण खात होतो म्हणून मी हळूहळू रिवाय झोनच्या आतमध्ये जाऊन हळूहळू मेडकिट मारत होते. मेडकिट मारल्यानंतर मला तो बंदूक दिसत होता पण मी मारू शकत नव्हते कारण मी मेडकिट मारत होते. म्हटलं अजून जरा पुढे जाऊया आणि आपण त्या बंद्यानी सगळ्यांनी मारूया एक म्हणून मी जरा पाठी जाते. ओंकाराला सांगितलं की थै बंदी ते का मारूया. मी त्या साईडने डाव्या बाजून जात होते तर मला बंदूक दिसता काय बघतो पण मला तो बंदूक दिसला नाही म्हणून मी जराशी पेन किलर पिलंय. त्या पेन किलर पिल्यानंतर माका थंय एक बंदूक दिसला म्हणून मी त्याला सांगते की माका सगळ्यांनी पाठण्या येऊन कव्हर करा मी त्या बंद्याक मारल्याशिवाय मी यायला जाऊच आहे ना. त्या बंद्याचा माका आवाज येत होतो माका माहित होता समोर असतो म्हणून मी इकडे तिकडे बघत होते. बाजूक बघते ते एक बंदूक उतारत होतो म्हटलं त्याचाच बंदूक असतो तो माका मारी म्हणून मी बघत होते ते काधी मारून आपण जाऊया. बघताय म्हटलं पहिलं ग्रेनेड टाकूया त्यांना स्मोक केलेला आणि त्याच्यावर ग्रेनेडचं तडको दिलाय मी त्याच्या. त्यानंतर म्हटलं डीपी बघून तिकडे असं काय बंदूक बघूया काही पण नव्हतं म्हणून म्हटलं पहिला आपण जाऊन त्या बंद्याक मारू. पहिलं माका बंदूक दिलं मी त्याच्या बेळ्यासून मारत होतं त्या बेळोत मध्ये येतो म्हणून मी त्या बंद्याक मारून केलं. बंद्याक त्या पूर्ण संपवलं आणि म्हटलं ते 3 नंबरला वाजूया तर बघता येतं काय 3 नंबर मिळलो आणि 3 नंबरची पेटी उडत होतो माझं भाव. आता म्हटलं पहिलं म्हटलं जाऊन 2 मध्ये झालं त्या बंद्याक बघितल्या आणि त्या दुसऱ्या बंद्याक पण मारले ते का म्हटलं पूर्ण आधी संपूया हे बघते एक बॉड होतं मारला आणि त्या बंद्याक पण मारले मी. आता म्हटलं आता झोनमध्ये तर जाऊकच व्हाय. झोनमध्ये जाता आता त्या घराच्या वर होतो एक बंदो म्हटलं मध्ये पण काय म्हणून मी त्या बंदुकी मारू बघत होते. माझा भाव इलो आणि मला सांगतो त्या बंद्याक मारूया. मी म्हटलं पहिले आपण झोनमध्ये जाऊया नंतर मारूया म्हणून मी तिकडे बघत होतो वरना काय बंदूक दिसतात तर तो माझा भाऊ डायरेक्ट रश केला आणि ते का पूर्ण संपूर्ण टाकल्याने मी बघतच राहिले आणि माझ्या डोळ्यासमोर ते का मारले म्हणून मला खूप म्हणजे खूप माझं मारत होते का मी नाहीसो करून टाकले पण माझ्या भावाक मारले त्यांना मला मारूचा होता म्हणून मी पहिली हेलकेट केलं आणि त्या दगडाकडे जाऊन लपतले. त्या दगडाकडे लपून पहिले बंदी दिसतात काय बघूया असं म्हणा बघते तर पहिलं बंद तर झाडाच्या वरना येतच होतो. त्या बंद्याक मी पहिलो मारूया असं म्हटलेलं आहे पण माझं चौथं टीममेट होतो नॉकआउट त्याका रिवाय पण द्यायचा होता त्याका मारूचा पहिलं म्हटलं त्याला नॉकआउट करूया आणि त्याका रिवाय देऊ बघूया. बघते ते म्हटलं पहिलं रिवाय देऊ भेटता का बघूया मग काही अजून एक बंद त्याला पण नॉकआउट केलं आणि केलं तो पहिलं त्याच्यानंतर म्हटलं रिवाय देऊया. रिवाय देता येतं म्हटलं दोघांनी नॉकआउट केलेला एखादा संपूचा असा कारण माझ्या भावाक मारलेला त्या दोघांनी संपवल्यानंतर मी म्हटलं आता जावे तो वर थोडं समोरनं तर पूर्ण निशाण येत होते की मग कोणतरी कोणाक तरी मारता म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन बघत होते ते मला कोण दिसत नव्हता म्हणून मी जरा डोंगरावर जाऊन अजून उंचीवर जाऊन तिंका मारूया असं म्हटलं एक माझा बंधू उंची मारताना पूर्वी खेळताना मग त्याला मी नॉकआउट केलं आणि मग त्याला हळूहळू मारले पण ते मला मारणं शक्य झालंच नाही म्हणून मी आता दुसऱ्या साईडने जाऊन तिका मार दिसता काय बघूया असं म्हटलं हयतो बाजू होती BMW गाडी बसण्यापेक्षा म्हटलं ती कोणची तरी दुसऱ्या ओनरची असतली म्हणून मी त्या ओनरला शोधून गेले. त्या ओनर मला भेटता काय बघत होते कारण त्याचं पण एक खून करूच होतो तर काय ह्या खडकांवर चला येत नव्हता कारण ते बुळबुळीत होते. बुळबुळीत असल्यामुळे ते मला चलाकच जमत नव्हता मग कसं मी वर गेले ते मला बंधू दिसता काय बघत होते. पहिलं म्हणजे मी झोनमध्ये गेले ह्या मला पहिला बरा वाटला तिकडे जरा म्हटलं लुटूया कारण मला खूप जणांनी मारले नाही होती माझं शर्ट पण फाडान ठेवल्या नाही होतं त्याच्यामध्ये बघता सारखं काहीतरी घातलेलं दिसलं ते का म्हणतात तुम्ही ते का मी मारू बघितले पण जमत होतं पण झाडाच्या पार घेऊन मी ते का नॉकआउट करते. खरं म्हणजे हे खूप मी भारी होते मला खूप समाधान झालं आयुष्यात असलो की म्हणजे नॉकआउट मी कधीच केलं नव्हते. आता म्हटलं मी पुढे जाऊया आणि मला चिकन डिनर भेटत कारण रवलेले 8च म्हणून मी धावत जात होते म्हटलं नॉकआउट केलं ते का मारूया
त्या बंद्याचो म्हाका किल भेटलो म्हणून मी अजून त्याचे बंदे असले काय म्हणून दगडाच्या वर चढाक बघितले. फक्त थंय ना हिरवत धुरिलो. म्हटलं सगळे त्यांचे बंदे मिळाले म्हणून मी इकडे तिकडे फिरत होतो. त्यात माका एक आवाज दिलो. तो पण होतो बंद्याचो. त्या बाजूच्या कमऱ्यात म्हणजे खोलीत जाऊन गपचूप लपलेलो. माझ्याकडे आग टाकूचा बघितलं पण त्याला जमलाच नाही. म्हणून मी त्याला म्हटलं पाणी पिऊन डायरेक्ट मारूक जाऊया. त्याला घेतलं आणि खूप मारले, तोंडात मारले, पायावर मारले, सगळे हातपाय तोडून मस्तपैकी त्याचा सगळा लुटून पुढे जाऊचा म्हटलंय. तर पुढे जाता जाता माझ्या बंद्याक एका मारूनच टाकल्याने डायरेक्ट तो मेलो. आता मी रवलेलो एकटो आणि समोर जण होते 2 जण. माका राहू होते ते 2 जण एकत्र. म्हणून मी धावत धावत गेले आणि माका चिकन डिनर तो व्हायचा कारण घरात तर कोण आणि माका खायचं होता चिकन. त्याच्यामुळे मी पटकन धावत धावत जातो. थैना माका लांबनं कोणी बघितलं आणि माका मारूक बघत होते. म्हणून म्हटलं झाडाच्या थैना लपत 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 जाऊया. आणि थंय पण लूट होती. म्हटलं लूट तर सोडू, पहिला आपण त्यांना जाऊन मारूया. पहिलं बघते तर लेफ्ट साईडला बंद होतो आणि वरती पण एक बंद होतो. मला वाटलं ते एकत्र असतले. म्हणून मी त्यांना पहिलं म्हटलं एकाक मारूया भेटता काय. तो पकडून लोकांना बघत होतो आणि त्या साईडीन तो माका मारू. अशाप्रमाणे मला चिकन डिनर भेटलो नाहीच आणि माझी पेटी करून माझं चिकन डिनर खाल्याने. चला.